तर जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025 आणि रब्बी हंगाम 2025-26 राज्यामध्ये पीक विमा योजना करता राबविण्यासाठी इथं राज्य सरकारच्या माध्यमातून आता परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या संबंधित एक नवीन असा जी-आर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे. तर हा जी-आर काय आहे आणि तर काय काय माहिती यामध्ये दिलेली आहे, कोणकोणत्या बाबी याच्या अंतर्गत दिलेल्या आहेत, कोणकोणत्या कंपन्या याच्या अंतर्गत येणार आहेत, तर या सर्व गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. तर याच बाबतीत आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा. खालील दिलेलं जे काय पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा जी-आर 24 जून रोजी इथं निर्मित करण्यात आलेला आहे आणि याच्याच अंतर्गत कप अँड कॅप मॉडेल इथं लागू करण्यात आलेले आहे. अर्थातच 80-110 मॉडेलनुसार आता याही वेळेस इथं पीक विमा भरला जाणार आहे. तर मित्रांनो, तब्बल 499 पानाचा हा जी-आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये उद्दिष्ट कोणत्या कंपन्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहेत, तर मित्रांनो यासाठी लागणारा कालावधी आणि याच्या अंतर्गत दिलेल्या जे काही नियमावली असणार आहे या सर्व बाबी या जी-आरमध्ये इथं देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, राज्यामध्ये पिकांना कीड लागणे असो किंवा मग कोणत्याही बाबीच्या अंतर्गत शेत पिकांना नुकसान होणे असो, तर या सर्व गोष्टीचे उद्दिष्ट घेऊन ही पीक विमा इथं राबविण्यात येणार आहे. तर इच्छिक स्वरूपामध्ये ही योजना इथं राबवली जाणार आहे. तर त्याच्यामध्ये कोणाकडून भाडेपट्टीनं घेतलेली जमीन असेल किंवा मग कुठे गहाण ठेवलेली जमीन असेल, तर असे शेतकरी देखील यामध्ये इथं सहभागी होणार आहेत. तर अशा शेतकऱ्यांना भाडेपट्टीचे गहाण ठेवलेली जमीन असेल किंवा त्याची जी काय पावती असेल, तर ती तिथं तुम्हाला फॉर्म भरता वेळेस इथं लागणार आहे. आणि याच्यामध्ये खरीप हंगामासाठी 2% आणि रब्बी हंगामासाठी इथं 1.5% आणि रब्बी हंगामाच्या नगदी पिकांसाठी इथं 5% असा विमा हप्ता इथं शेतकऱ्यांना इथं भरावा लागणार आहे. तर सदर पीक विमा योजना ही 12 जिल्ह्याच्या समूहासाठी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून इतर राबविले जाणार आहे. तर येणाऱ्या विमा हप्त्याचं जे काही 110% जे काही दायित्व असेल, तर ते पीक विमा कंपन्या स्वीकारतील आणि 110% पेक्षा जर का इथं असेल नुकसान, त्यासाठी राज्य सरकार इथं दायित्व सांभाळणार. आणि जर का इथं नुकसान भरपाईच्या पेक्षा हप्त्याची रक्कम ही कमी असेल, तर 20% रक्कम ही पीक विमा कंपन्यांकडे ठेवल्या जाते आणि उर्वरित रक्कम ही राज्य सरकारकडे दिली जाते. मेलेल्या शेतकऱ्यांच्या नावावरती पीक विमा भरणे किंवा मग बायपास करून पीक विमा भरणे अशा जर गोष्टी इथं निदर्शनास आल्या, तर ते पीक विमा इथं रद्द केला जाणार आहे, अवैध केले जाणार आहेत. आणि फॉर्म भरता वेळेस तुम्हाला शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडीचा नंबर तुम्हाला तिथं गरजेचं असणार आहे, आवश्यक असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. आणि तसेच पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी इथं बंधनकारक असणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त शेतपिकावर किंवा मग शेतपिकाच्या उत्पादनावर होणारे जे काही विपरीत परिणाम असेल, तर त्यासाठी देखील इथं आणि त्याच्यासाठी देखील इथं पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत आणि पीक तांत्रिक उत्पादनाच्या अंतर्गत त्यामध्ये होणारी उत्पादनामध्ये घट ग्राह्य धरून इथं नुकसान भरपाई दिली जाणार आहे. आणि याच्यामध्ये खरीप हंगामाचे जे काही पिके आहेत, मक्का, ज्वारी, बाजरी किंवा मग करळ, तीळ, सोयाबीन आणि इतर जे काही इथं खरीप हंगामाअंतर्गत येणारे जे काही पिकं असेल, तर त्यासाठी इथं राबवले जाणार आहे. रब्बी हंगामामध्ये इथं गहू, उन्हाळी भुईमुग असेल, भात असेल, इतर जे काही इथं रब्बी हंगामामध्ये येतात, तर त्यासाठी देखील इथं हे राबवले जाणार आहे. तर याच्यामध्ये खरीप हंगामासाठी 2% आणि नगदी पिकांसाठी इथं 5%, त्यामध्ये कापूस असेल किंवा मग कांदा असेल, या नगदी पिकांसाठी 5% इथं हप्ता भरावा लागणार आहे. मित्रांनो, याच्याच बरोबर जर का आपण याच्यामध्ये जर बघितलं, तर याच्यामध्ये पीक कापणी प्रयोगाअंतर्गत जे काही निश्चिती केले जाणार आहे, तर ते देखील इथं देण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये समाविष्ट जिल्हे अशा प्रकारचे आहे: अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, धाराशिव, लातूर आणि बीड. आणि याच्यामध्ये धाराशिव, लातूर आणि बीड यासाठी ICICI लॉम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनी या अंतर्गत इथं येणार आहे. आणि उर्वरित जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी हे याच्या अंतर्गत इथं येणार आहेत. तर मित्रांनो, अशा एकूण 12 जिल्ह्यांच्या समूहासाठी या 2 कंपनी इथं निश्चित करण्यात आलेल्या आहेत. आणि यासाठी तुम्हाला 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत पीक विमा भरण्याचा कालावधी इथं देण्यात येणार आहे. आणि त्यासोबतच रब्बी हंगामासाठी इथं वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या तारखा इथं ठेवण्यात येणार आहेत. आणि त्यासोबतच या जी-आरमध्ये वेगवेगळ्या तारखा, वेगवेगळ्या जे काय कालावधी असतील ते सर्व गोष्टी यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे की ई पीक पाहणी शेतकऱ्यांना करणे इथं बंधनकारक करण्यात आलेली आहे. आणि त्यासोबतच ज्या काही इथं पीक विमा योजनेसाठी जे काय लागणार सर्व गोष्टी इथं निश्चित करण्यात आलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी यामध्ये
निश्चित करून देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच महसूल मंडळाकडे कोणत्या विभागासाठी इथं कोणकोणत्या बाबी याच्या अंतर्गत इथं देण्यात आलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींची इथं बाब यामध्ये निश्चित करण्यात आलेली तिथं देण्यात आलेली आहेत. त्यासोबतच कोणत्या पिकाला किती हप्ता इथं भरावा लागणार आहे, त्या सर्व गोष्टी यामध्ये इथं देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच अटी शर्ती यामध्ये लागू असणार आहेत, त्या देखील तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता. मित्रांनो, अशा प्रकारचा हा 2025-26चा जी.आर, पीक विमा योजनेचा जी.आर इथं निर्गमित करून देण्यात आलेला आहे. तुम्हाला सर्व गोष्टी जर का यामध्ये बघायच्या असतील, वाचायच्या असतील, हा जी.आर जर का तुम्हाला बघायचा असेल, तर या संबंधित जे काही तुम्हाला PDF आहे, मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणार आहे. तो तुम्ही डाउनलोड करून तुम्ही तिथं बघू शकता, वाचू शकता. मित्रांनो, हा जी.आर फार मोठा असल्यामुळे तब्बल 499 पेजेसचा हा जी.आर आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी यामध्ये फोडून इथं सांगण्यात येणं शक्य नाही एका व्हिडिओमध्ये. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये याचा देखील अपडेट इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व गोष्टी हळू-हळू आपण हा जी.आर पूर्णपणे इथं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता. जी.आर तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक टाकून दिलेली आहे. ती तुम्ही जाऊन तुम्ही ती बघू शकता. ठीक आहे. प्लीज करून चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.